तर याच अशोक खराच्या या मालमत्तेची सुद्धा आता तपासणी होणार आहे। तर कॅप्टन अशोक खराच्या नाशिक आणि मिरगावमधील घरांची सुद्धा पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे। अनेक महत्त्वाची कागदपत्र आणि पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे। नाशिक पोलिसांकडून रात्री ही तपासणी करण्यात आली आणि याशिवाय मिरगावातील ईशान्येश्वर मंदिर आणि कुटियाची सुद्धा पाहणी झालेली आहे। महिलेच्या लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कॅप्टन खरात सध्या अटकेत आहे आणि आता तपासणीला वेग आलेला असताना एक ना अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते समोर येत आहेत। तर कॅप्टन अशोक खरात बलात्कार प्रकरणी राज्य शासनाकडून एसआयटीची स्थापना झालेली आहे। IPS तेजस्विनी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन झालेली आहे। एकंदरीतच आता एसआयटीच्या माध्यमातून हा तपास वेगवान पद्धतीने केला जाणार आहे। वेगवेगळे अंग जे समोर आलेले आहेत या प्रकरणाचे त्या सगळ्यांची सखोल तपासणी होणार आहे। मग ती मालमत्ता असो किंवा घराची झाडाझडती घेतल्यावर जे काही सापडून आलंय त्या संदर्भात कुणाशी या कॅप्टन अशोक खरातचे संबंध आहेत, त्यांना एवढी माया कशी जमवली आणि ज्या प्रकरणात त्याला अटक झाली आहे त्या संदर्भात सुद्धा सखोल तपासणी होईल।